आज साई शाळेतून टिफिन फिनिश करून आलाच नव्हता, तर मी त्याला बोलले, साई तू टिफिन फिनिश कर, मी तुझ्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी मस्त अशी पावभाजी करते. तर साई बोलला, मम्मी तू खरंच करणार का? मी बोलले, हो खरंच करणार. जर तू टिफिन फिनिश केला तर मी नक्की तुझ्यासाठी रात्रीच्या जेवणामध्ये पावभाजी करणार. तर साई बोलला, मी टिफिन पटापट फिनिश करतो. इथे समृद्धी तिचा होमवर्क करत होती. आता साईला बोलले, पावभाजी करणार तर पावभाजी करावीच लागणार ना. मग मी पटापट खाली गेले आणि मार्केटमध्ये जाऊन पावभाजीसाठी लागणारे सामान घेऊन आले. तर हे बघा, मी एवढे सारे पाव घेऊन आले आहेत आणि भाज्या घरामध्ये थोड्याफार होत्याच. तर पटापट भाज्या कट केल्या आणि मस्त अशा धुवून वगैरे घेतल्या. धुवून घेतल्यानंतर कुकरला लावून घेतल्या आणि सगळ्या भाज्या अशा जेवढ्या माझ्याकडे होत्या तेवढ्या भाज्या चिरून घेतल्या. पावभाजीसाठी लागतात तेवढा. इथे कढईमध्ये मस्त असा कांदा वगैरे फ्राय केला. त्याच्यानंतर लाल तिखट आणि जेवढे पण मसाले लागतात ते असे मस्त असे सगळे मसाले टाकले. पटापट मस्त असं हलवून घेतलं जेवढे पण मसाले टाकल्यानंतर. इथे बघा, इथे कुकरमध्ये ज्या ज्या भाज्या लावल्या होत्या त्या मस्त अशा सगळ्या शिजल्या आहेत. भाज्या शिजल्यानंतर मस्त अशा स्मॅशरनी भाज्या स्मॅश करून घेतल्या आणि कांदा आणि वगैरे ते कढईमध्ये टाकलेलं, त्याच्यामध्ये भाज्या टाकल्या. हे बघा किती मस्त असा कलर आला आहे पावभाजीला. आणि हे बघा, पावभाजी झाल्यानंतर समृद्धी आणि साई ट्युशनवरून आल्यानंतर पावभाजी करून ठेवलेली, तर केवढे खुश झाले आहेत. तर साईनी पावभाजी घेतली, पहिला घास घेतला त्याने आणि मस्त असा त्याच्या दीदीला भरवला. तर पावभाजी खूप गरम होती. तर समृद्धी बोलली, किती मस्त पावभाजी झाली. त्याच्यानंतर साईनी एक घास घेतला आणि मला भरवला आणि मी पण खाल्लं. त्याच्यानंतर खूप छान अशी मस्त अशी पावभाजी झाली होती. तर आम्ही सगळे खुश झालो पावभाजी खाऊन. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि पावभाजी खाल्ल्यानंतर साईला डान्स करण्याचा जोश आला. तर हे बघा, रात्री जेवल्यानंतर ह्याचा डान्स चालूच असतो, काही ना काहीतरी मस्ती अशी करतच असतो रात्रीची. त्याला असं एका ठिकाणी शांत असं बसवत नाही.